हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। मी आज वेगळ्या पद्धतीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। हे बघा, पोपटीवाली मिरची आहे। याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता असे छोटे छोटे तुकडे करून छान स्लो आचेवर आपल्याला ताव्यावर याला भाजून घ्यायचं आहे। तावा तापायला ठेवलेला आहे। आता आपण यामध्ये 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि तावा गरम पण झाला। आता आपण मिरची टाकून घेऊ आणि याला स्लो गॅसवर छान नरम पडेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। मिरचीला थोडं सांभाळून, कारण तर मिरचीचं बी उडते अंगावर, सांभाळून करायचं आहे। छान असं नरम पडेपर्यंत असं याला स्लो गॅसवर असं फिरवून घ्यायचं आणि थोडंसं चेपवून घ्यायचं आहे। सॉफ्ट झाली पाहिजे आपली मिरची। आणि ही मिरची तिखट नाही आहे, जास्त कमी आहे। हे बघा, थोडं डाग पण पडू लागले आपल्या मिरचीला। आता यामध्ये आपण लसूण टाकू। 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आहे आणि आता याला पण भाजून घ्यायचं आहे। लसणला थोडं जिरं टाकायचं आहे लसूण भाजल्यानंतर, म्हणजे कच्चेपणा असं छान गेला पाहिजे। थोडं स्लाइटली भाजायचं लसणला, छान टेस्टी वाटते अशी चटणी ठेचा। चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही जाडवालं मीठ टाकू शकता। ते ठोकळवालं मीठ राहते ना, ते छान वाटते अशा ठेच्यामध्ये। आणि याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस स्लोच ठेवायचा आहे। स्लो गॅसवरच पूर्ण चटणी ठेचा आपला बनवायचा आहे, कारण तर मग ते असं कडक होऊन जाते मिरची खूप फास्ट गॅस ठेवला तर। आणि सांबार टाकायचा आहे असा तोडून, आणि छोटे छोटे देठ राहिले तरी छान वाटते, टेस्टी बऱ्यापैकी सांबार टाकायचा आहे। याला आता मिक्स करून घेऊ। ज्वारीच्या भाकरीसोबत असा ठेचा, शेंगदाणे वगैरे काही नाही, खरडा म्हणजे वेगळ्या पद्धतीचा खरडा आहे पण, आणि चांगला असा झणझणीत। आता चालू गॅसमध्ये त्याला असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। गॅस स्लो ठेवायचा आहे आणि लोखंडाचा तावा आणि हा ठेचा खूप मस्त वाटते, टेस्टी। हे बघा, झाला आपला ठेचा तयार। ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, आणि तोंडी लावायला पण छान वाटते असं थोडंसं जाडसरच। आणि तुम्हाला तिखट नसेल आवडत तर तुम्ही कमी तिखटवाली आणखी मिरची घेऊ, कवळी कवळी मिरची घेऊ शकता। आणि झणझणीत पाहिजे असेल तर मिरची आणखी तिखटवाली घेऊ शकता। अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। झाला आपला ठेचा तयार। भेटू आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये।